नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र दादासाहेब डेपले योगेश्वर कृषी युट्यूब चॅनल मध्ये परत एकदा आपलं स्वागत करत आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकतात आज आपण हरभऱ्याच्या प्लॉट मध्ये आलेलो आहे। हा प्लॉटचा जर विचार करायचा झाला तर 1 ते 1.5 महिन्याचा हा प्लॉट आहे आणि एकदम चांगल्या पद्धतीने त्याचं जर्मिनेशन उगवण क्षमता झालेली आहे, तुम्ही बघू शकतात। पण अशा वेळेस नाही का शेतकऱ्यांना असं म्हणजे इथून पुढे कसं करावं त्याचा प्रश्न पडलेला असतो। त्याच्यामध्ये शेंडा खोडणे असेल, त्याचसोबत त्याचं झाडाची हरभऱ्या झाडामध्ये उबळ जास्त होत असते, ते उबळून जात असतात। त्यासोबत त्याचे पानं असं म्हणजे वाळून जात असतात झाडात। या 2-4 गोष्टीवर आपल्याला बोलायचं होतं। तर सध्याची कंडिशन मध्ये जर तुम्ही बघितलं तर 1 ते 1.5 महिन्याचा हा प्लॉट आहे। इथून पुढे तुम्ही अजून 4-5 दिवसानं जर तुम्हाला एखादी फवारणी काढायची असेल तर तुम्ही एखादं साधं बुरशीनाशक असेल, इमामेक्टिन असेल आणि एखादं साधं आपलं टॉनिक घेऊन तिथं फवारणी काढून घेणं गरजेचे आहे। पण दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला तुमच्या हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये उबळ दिसत असेल, झाडं निघून येत असेल, वाळत असेल, तर त्या तिथं तुम्ही काय करायला पाहिजे, तर अशा वेळेस तुम्ही नाही का आपलं रोको असतं थायफोनेट मिथाइल 70% ते घेऊन त्याच्यासोबत तुम्ही थायमिथोक्झाम 30% असं ते दोन्हीचं तुम्ही इथं ड्रिचिंग किंवा तुम्ही ड्रिपद्वारे सोडून किंवा ड्रिप नसेल केलेलं तर पिचकरीद्वारे सोडून तुम्ही ते तिथं त्या उबळवर काम करू शकता, तिथं ते थांबून जाईल। आणि त्यासोबत नाही का दुसरी गोष्ट म्हणजे ज्या पण वेळेस नाही का तुमचा हरभरा पीक नाही का फुलावस्थेत असतं, फुलावस्थेतून जेव्हा ते घाटे अवस्थेत जात असतं त्यावेळेस नाही का खूप साऱ्या शेतकऱ्यांना वाटत असतं की इथं शेंडा खुडणी करणं बी गरजेचं असतं का। तर शेतकरी मित्रांनो, सांगण्यामागचं कारण फक्त एवढंच, ज्या पण वेळेस तुम्हाला जर वाटत असेल की तुमचा हरभरा पीक नुसतं वाढतच चाललेलं आहे, ते थांबत नाही, तर अशा वेळेस नाही का तुम्ही तिथं शेंडा खुडणी करून घेणं गरजेचे असते। शेंडा खुडणी का करायला पाहिजे, शेंडा खुडणी याच्यासाठी करायला पाहिजे की जे आपल्या जमिनीतलं जे अन्नद्रव्य असतं ते एकदम फास्ट पद्धतीनं वरती जात असतं। कारण की हरभरा पीक लहान असल्यामुळे प्रकाश संश्लेषण बी चांगलं होत असतं आणि त्याला एकदम चांगल्या पद्धतीनं वातावरण तयार होऊन ते पिकअप घ्यायचं नुसतं वाढायचं काम करत असतं। तर त्यावेळेस आपण काय करत असतो, ज्याचं शेंडा खोडणी करून ते जे अन्नद्रव्य खालून वर जात असतं त्याला तिथंच थांबून फुला अवस्थेतून त्याला घाट्या अवस्थामध्ये घेऊन जाण्यासाठी चांगल्या पद्धतीनं शेंडा खोडणी हे काम करत असतं। तर तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही हरभरा पिकामध्ये शेंडा खोडणी करावी तर तुम्ही ते करावी, कारण की तिथं बी त्याचे फायदे की ते अन्नद्रव्य तिथं थांबून ते चांगले घाटे आपल्या जे फुलावस्था असती तिथून ते घाट्यामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करत असतं। तर चला शेतकरी मित्रांनो, हरभऱ्यामध्ये असं जास्त काही टास्क आपल्या समोर राहत नाही, या 1-2च गोष्टी असतात। त्याच्यामध्ये समजा उबळ एक असती, झाड वाळून जाणं, ती एक जर गोष्ट पाहिली, दुसरी म्हणजे शेंडा खोडणी, ती नुसतं भडकत असते। 1-2-3 गोष्टींवर जर काम केलं तर हरभरा पिकामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीनं यश भेटत असतं। तर चला, धन्यवाद शेतकरी मित्रांनो। अशाच पद्धतीनं नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि नवीन तंत्रज्ञानाविषयी जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकतात आणि आमचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आमच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका। चला, धन्यवाद।